22 आणि 23 ऑगस्टला महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार आहे, कुठे पावसाच्या सरी कमी राहणार आहेत आणि कोणत्या भागात जोरदार पावसाचा इशारा नाहीये। तुमच्या जिल्ह्यात पुढचे 2 दिवस पाऊस कसा राहणार आहे ते बघूयात, पण त्याआधी कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्या भागात सध्या पाऊस पडतोय का ते। सगळ्यात आधी बघूयात कोकण। 22 आणि 23 ऑगस्टला कोकणात हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी पडू शकतात। मात्र 22 आणि 23 ऑगस्टला कोकण आणि गोवा विभागाला कोणताही हेवी रेन वॉर्निंग दिलेला नाहीये। म्हणजेच पाऊस होऊ शकतो, पण मुसळधार पावसाची व्यापक परिस्थिती सध्या दिसत नाहीये। आता मध्य महाराष्ट्र, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागातही पुढचे 2 दिवस हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेषतः पुणे आणि सातारा याच्या घाटमाथ्यावर आणि सह्याद्री लगतच्या भागात स्थानिक ठिकाणी सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे 22 आणि 23 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रासाठी कोणताही हेवी किंवा व्हेरी हेवी रेनफॉल दिलेला नाहीये। आता मराठवाड्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी हलका किंवा विखुरलेला पाऊस होऊ शकतो, पण 22 आणि 23 ऑगस्ट या दोन्ही दिवसांसाठी मराठवाड्यात कोणताही हवामानाचा इशारा देण्यात आला नाहीये। आणि आता विदर्भ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात। पण विदर्भासाठी 22 आणि 23 ऑगस्टला कोणताही हेवी रेनफॉल दिलेला नाही। त्यामुळे विदर्भातही पावसाचा जोर हा तुलनेनं कमी आणि विखुरलेला राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एकंदरीत पाहता 22 आणि 23 ऑगस्टला महाराष्ट्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली नाही। अशाच हवामानाच्या आणि शेतीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी ॲग्रोस्टार मराठी या आमच्या चॅनलसोबत नक्की राहा।